सर जो काही भ्रष्टाचाराचा पहिला मुद्दा आहे, मोडलगावच्या सरपंचांनी तो हल्ला करायला लावलेला आहे. जे गुंड 3 लोक आहे त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई त्याच्यावर करतीलच. पण मुद्दे एवढे हे आहेत की मला हे बोलायचं आहे की त्यांनी जर भ्रष्टाचारच केला नसेल तर ही गुंडगिरी करायची वेळ त्यांच्यावर आलीच नसती. आम्ही संविधानिक मार्गाने इथं बसलेलो आहे, शांततेने आंदोलन करत आहे आणि आंदोलनकर्त्यावरतीच जर अशा पद्धतीचा हल्ला ती लोक करत असतील तर संबंधित विभागाने सुद्धा त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. गांभीर्याने तो विषय घेतला पाहिजे. तुम्ही आज निवेदन घ्याल आणि नुसतं वरिष्ठांना कळवू असं बोलाल तर हे चालणार नाही. तर आज आम्हाला ते लेखीमध्ये पाहिजे की हे जे काही ज्यांनी हल्ला चढवलेला आहे त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाची चौकशी झाली पाहिजे आणि तसं पत्र आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही. पहिला मुद्दा. आम्ही ज्या पहिल्या विषयावरती काही बाबतीत प्रशासनाचं बी ऐकून घेतलं असतं, परंतु अशा पद्धतीने जो काही हल्ला झाला हा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. यांची ही दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चाललेली आहे. आता शिकलेली मुलं आहे त्यामुळे आम्ही जे मूळ मुद्दे आहे, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी पाहिजे, रस्ता पाहिजे, हे मूलभूत समस्या आहे. याच्यावर मी बोलणार आहे, आमचे शिकलेले मुलं बोलणार आहेत, ह्या आमच्या ताई आता बोलत आहे आपल्या भाषेमध्ये. तर हे बोलतात म्हणून यांच्यावरती तुम्ही हल्ला करणार, यांनाच मारझोड करणार, तर हे कुठेतरी आपल्या लोकशाहीला धरून नाही. म्हणून जे असं कायदा हातात धरतात आणि दबाव आणून त्यांनी आंदोलन दडपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, तर अशा लोकांवरती आमचे जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत, जगताप साहेब, त्यांनाही मी विनंती करतो की असे लोक आहेत त्यांना साहेब तुम्ही कायद्यानुसार त्यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा, जेणेकरून असे कोण डेअरिंग करणार नाही. आम्ही काही हे चुकीचं काम करत नाही आहे. इथं ह्या माता भगिनी आलेल्या आहेत, त्या तुमच्यासमोर बोलत आहे आम्हाला पाणी द्या, पाणी द्या, वीज द्या, लाईट द्या म्हणत आहेत. शाळा पाहिजे आम्हाला, अंगणवाडी पाहिजे, रस्ता पाहिजे, रस्ता नाही आहे गावात जायला. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या काय आम्ही चुकीचं कुठे मागत नाही आहे. म्हणून आमच्या ज्या मागण्या आहे त्याचा तुम्ही गांभीर्याने तुम्ही त्याचा विचार करा आणि ज्यांनी कोणी हल्ला चढवलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आता हा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे म्हणून ते आमच्यावरती हल्ला करत आहेत. त्यांनी जर भ्रष्टाचारच केला नसता, बरोबर का नाही, तर त्यांना अशा पद्धतीने कोणाला मारायची गरज पडली नसती. आम्ही जर इथं चुकीचं जर आंदोलन करत असू तर आम्ही त्याला जबाबदार आहे ना. आमच्याकडे पुरावे आहेत की कोणी काय भ्रष्टाचार केलेला आहे. आता मागे मी एक मुद्दासुद्धा दाखवलेला आहे की त्या ग्रामसेवकाने 19,000 रुपये त्या अर्जदाराकडून घेतलेले आहेत 2 वर्षापूर्वी. अजून त्या बाबतीत पैसे परत करत नाही किंवा माहिती देत नाही, असा तो प्रकार आहे. आणि आज याच ग्रामपंचायतचा आहे तो ग्रामसेवक, सरपंच बी त्याच ग्रामपंचायतचा, आणि तो अशी गुंड लावून आमच्याच लोकांना मारायला लावतो. मग ही कुठली पद्धत झाली? तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जे गावातली लोक आहेत, आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आमची बिरसा फायटर संघटना आहे, सामाजिक मुद्द्यावर काम करते. संघटनेच्या लेटर पॅडवरती आमच्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो, देतो. आता साहेब आम्ही निवेदन तर देणारच आहोत, परंतु या विषयावरती तुमचं काय म्हणणं आहे ते इथं बोललेलं बरं होईल. म्हणजे लोकांना थोडं विश्वास बसेल की प्रशासन कुठंतरी आमच्या विषयावरती दखल घेते, समस्या सोडवण्यासाठी कुठंतरी पाऊल उचलते असं त्यांना इथं दिसेल. म्हणून तुम्ही थोडं बोला की आमच्या या विषयावरती तुमच्या प्रशासनाने काय काम केलं आहे, पुढील कारवाई काय केली. साहेब बोला प्लीज. आपल्याकडे 11 तारखेला माझ्याकडे निवेदन आलेलं होतं, बरोबर.
त्या निवेदनमध्ये पहिला विषय होता आपला दळगाव तालुक्यातील मोरगाव बोरवाडा सुसवाडा आणि बोरवण तिथं परिसराची चौकशी सखोल चौकशी करावी म्हणून हो 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 त्यांना आपण संबंधित ग्रामसेवकांना आपण पत्र दिलेलं आहे की चौकशीसाठी दप्तर उपलब्ध करावं असं. अच्छा, म्हणजे थोडक्यात चौकशी लावली तुम्ही? येस येस. ठीक आहे. हां, तसंच दडगाव तालुक्यात जुगली येथील ग्रामसेवकांना पण माहिती अधिकाराची आपण त्यांना पत्र दिलेलं आहे जे तुमचा 19,000चा जो प्रॉब्लेम आहे. हो हो. पण ते ज्यांनी ते 19,000 रुपये भरले त्यांनी आमच्याकडे अशी लेखी दिली आहे की माझं समाधान झालेलं आहे असं मी त्या दिवशी बोललो होतो. आले का ते अर्जदार आले का? नाही नाही, त्यांनी पत्र नाही दिले. ठीक आहे, तो विषय नाही, पण माझ्याकडे ते पत्र आलेलं आहे. तुम्ही एक जण येऊन तिथं ऑफिसला नाही, त्याची चौकशी करा. हे असं डुप्लिकेट चालणार नाही. हा अर्जदार स्वतः आहे आणि तुम्ही खोट्या पत्रावरती ते दाबत असाल तर ते चुकीचं आहे. हा स्वतः अर्जदार इथं आहे, स्वतः अर्जदार शिकलेला आहे. हा आहे बी नाही सर. मी होतो औरंगाबादला होतो आणि पैसे कोणी घेतले कोणी सही केली ते मला अजिबात माहित नाही. आता इथे तुम्ही तुमच्याकडे तर आहेच, तुमच्याकडे लेखी आहे. त्या दिवशी दाखवलं पण होतं ना, दाखवलं होतं त्या दिवशी. चर्चा आहे 5 जनवरी चला हो, हो. जे आहे ना इथे जे चर्चा करायला लागले तर ते जास्त प्रश्न येतील आणि त्यांना ठीक आहे, ठीक आहे. महत्वाची चालेल चालेल. हो हो ठीक आहे. आम्ही सारी चर्चा करता. हा नंतर चर्चा जी झालेली त्या संबंधात तुम्ही यांना माहिती द्या. चालेल, काय हरकत नाही. चालेल. हां, म्हणजे प्रशासन थोडं जागोय गेलं असे तिना पर कारवाई कोण बाजू पत्र पाठवून दिलं. हो हो. आणि आपण जोपर्यंत इनुपर लेखी निले जाय तोपर्यंत निवडते. बरोबर सर? हो, निवडून. ते लेखी सांगतो तुम्हाला. हो, चालेल चालेल.